चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी गावात असलेल्या विलास चर्जन यांनी रस्त्यावरील विहीर काढण्यासाठी वार्ड नंबर 1 सोनेरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील विहिरीत थेट शिरून आमरण उपोषण सुरू केले होते। शेवटी या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने प्रशासन चांगलेच हादरलेत। शेवटी प्रशासनाने दखल घेतल्याने चर्जन यांनी आपले आंदोलन रद्द केलेत। आपल्या मागण्या रेटून धरण्यासाठी कोण कधी कोणते आंदोलन करणार याची काही शाश्वती नसते। अगदी रस्त्यावर असलेल्या विहिरीमुळे मुलांच्या जीवास धोका उद्भवत असल्यामुळे वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्याने अखेर चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावातील वार्ड क्रमांक 1 मध्ये राहणारे विलास चर्जन यांनी 25 जानेवारीपासून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात 45 फूट खोलवर असलेल्या कोरड्या सार्वजनिक विहिरीत खाट टाकून आमरण उपोषण सुरू केले होते। रस्त्यावर असलेल्या विहिरीमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका येत होता व बाजूला असलेल्या अपंग पेशंटना चेकअपला नेण्याकरिता कुठलेही वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही। याची दखल तात्काळ मीडियाने घेतल्याने प्रशासन हादरले। उपोषणाच्या 5व्या दिवशीच तालुका स्तरावरील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपोषणास्थळी दाखल झाले। लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्ते विलास चर्जन यांना टोपलीच्या साह्याने विहिरीत उतरून बसविण्याचा प्रयत्न केला। मात्र उपोषणकर्त्याने अतिक्रमणमध्ये येत असलेल्या विहिरी बुजवल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन विहिरीत उपोषण सुरूच ठेवल्याने प्रशासन नमले व 1 फेब्रुवारी गुरुवारी रोजी लेखी आश्वासन दिल्यानंतर चर्जन यांनी आपले उपोषण रद्द केले। हे मी सतत 2 वर्षापासून ही रस्त्यात मधोमध असल्या कारणाने जाण्यासाठी त्रास होता। त्या कारणासाठी वारंवार ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले, परंतु ग्रामपंचायत कोणतेही अभिप्राय देत नव्हती। नुसतं लेखी आश्वासन देत होती आणि सोडून देत होती। आज आपण हे टोकाची भूमिका घेतलेली आहे। विहिरीमध्ये आपण आंदोलन केलेलं आहे। गेल्या 7 दिवसापासून जवळपास आपण हे आंदोलन करत आहात। आज आपल्याला यामधून बाहेर काढलेलं आहे आणि आपल्याला अधिकाऱ्यातर्फे काय आश्वासन देण्यात आलेले आहे, काय सांगाल? आता ही विहीर ग्रामपंचायत याच्या स्टे पहिल्यांदा सांगितलं ग्रामपंचायतच्या स्टे आहे, पण काल याने मोजणी करून त्या भूमी अभिलेखवाल्याने सांगितलं का बा ही विहीर गावठाणमध्ये आहे, कारण ह्या विहिरीवर गावातील नागरिकांना माझी विहीर आहे असा हक्क दाखवलेला होता। फसवणूक केली ग्रामपंचायत। हां, ग्रामपंचायत फसवणूक केली, पण त्यांना पण हेतू परस्पर ग्रामपंचायत सहकार्य करत होती। त्याला निवेदन देऊन किंवा त्याला विनंती करून का आम्हाला विहीर बुजून द्या, आमच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता आला पाहिजे, आमचं म्हणणं एवढं होतं, फक्त विहीर बुजून द्या। 2 वर्षाच्या पासून अगोदर तर त्यांनी ते विहिरीचा विषय घेतलाच नाही। मग होतं अतिक्रमण आलं, मग ते अतिक्रमण पाडलं गेलं। मग ते अतिक्रमण पाडल्यानंतर मग विहिरीचा प्रश्न राहिलाच ना। आम्ही ते अतिक्रमण पाडायच्या उद्देशानं नव्हतं केलं, पण विषय असा झाला की अतिक्रमण पाडण्यासाठी येईनं आम्हाला उत्तेजन दिल्यासारखं, तुम्ही बा असं करू शकत नाही, तुम्हाला त्यातलं समजत नाही, तुम्ही काय करू शकता, आमच्यापाशी एवढे कागद आहे तेवढे कागद आहे। पण आजकाल कसं सगळे नियम असे आहे का आपल्या लोकांना ज्या शिक्षण आहे झालेलं त्या लोकांना ते कागदाचं वाचन करणं, त्याचा कागदाचा पोरू आपल्यापाशी आणणं, काही झेरॉक्स भेटणं, हे भेटणं, ते सगळं शिक्षण लोकांना आहे। आता आमचे पोरं शिकले आहेच, काही नाही म्हटलं तरी। मग यांनी त्याचा खुलासा घेतला, त्या पत्ते लावले, यांचं अतिक्रमण आहे का नाही आहे, खरेदी पाहिली, आपल्या ग्रामपंचायतले कागद पाहिले, त्याच्यानंतर येले 2-3दा ऑर्डरही दिल्या, हे दिल्या। मागच्या वेळेस सुद्धा या विहिरीमध्ये उपोषण करण्यात आलं होतं आणि पुन्हा हीच वेळ उपोषण करण्याची आलेली आहे। नेमकं ते झालं तर ते होतं, पहिलं होतं तर मग हे मागं पडलं। त्यांनी असं म्हटलं आहे की किशोर मडगे यांची विहीर आहे बा, आम्ही ते बुजून देऊ शकत नाही। त्यावेळेस अतिक्रमण पडते म्हणे, त्यावेळेस आम्ही ते सांगितलं की विहीर बुजून देतो। विषय असा झाला का अतिक्रमण मागं येईल, विहीर बुजून देतो बा, तुम्हाला रस्ता करून देतो। पण त्याचा असा उद्देश होता की विहिरीतून समोरच्या माणसाला काढून घ्यायचं आणि विहीरही बुजवायची नाही। आणि हे यावेळी गटविकास अधिकारी मोहन शृंगारे, ब्राह्मणवाडा थर्डी ठाणेदार उल्हास राठोड, अतुल जाधव, वैद्यकीय अधिकारी सुधीर गणोरकर, पोलीस पाटील यांच्या हाताने लिंबू रस पिऊन उपोषण मागे घेण्यात आले। त्याच्यामुळे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याकरता ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आलं। श्री विलास भाऊंना न्यायालयात आता प्रकरण दाखल करून ते अपील खारिज करू आणि पुढील कारवाई आपण करू ग्रामपंचायतीमार्फत। हे जे विहीर आहे सदर काय कशासाठी आता काय हे मोजणी केली भूमी अभिलेख कार्यामार्फत, गट नंबर 119 मोजला आपण, त्याची प्रत आपल्याला मिळाली नाही, आज आपल्याला मिळून जाईल, त्याची प्रत मी तुम्हाला देऊन। आता मग त्या अनुषंगाने ही विहीर कशात येते? त्या अनुषंगाने ही विहीर
गट नंबर 119 मध्ये नाही असं आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तोंडी कळवलं. लेखी करपत आपल्याला आज मिळेल. तर हे नमुना 25 मध्ये आहे की गावठाण गावठाणात हे असं त्यांना सांगणं सविस्तर गावठाणात आहे असं कार्यालयामार्फत आपल्याला मोजणी आणि ती कळवलं आणि त्याचा अभिप्राय आपल्याला मिळेल. आणि किती दिवसात बुजवून ते सांगू. आता पुढील कार्यवाही न्यायालयाची हा, तर किती दिवसात कारवाई होईल काय होईल? आपण प्रकरण दाखल करू न्यायालयात ग्रामपंचायत मार्फत आणि त्याच्या जो अपील आहे ते खारिज करून कार्यवाही करून देऊ. किती दिवसात होणार आहे एकंदर हे कारवाई? एक दिवस पण सांगतात पण अपील टाकल्यानंतर अंदाजे किती दिवस तरी अंदाजे? न्यायालयीन भाषेत नाही सांगू शकत आपण किती वेळ लागेल तर. कालावधी सांगून देण्यात येईल. हा ते अपील दाखल करण्याची कार्यवाही आपण लगेच करू. यावेळी गावातील नागरिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.